नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. संकलित मूल्यमापन सत्र 2 इयत्ता 4 विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 30 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. गुण 4. वाटते सानोली मंद झुळूक मी व्हावे, बिरसा मुंडा यांना धरतीबा ढग बनू दे, पावसा रे पावसा मला भिजवून उभा आहे, म्हणा खानदेशी माटी सोनियांनी थाटी. पुढील प्रश्न ब, योग्य जोड्या लावा. 4 गुण. राजगुरू, खेड, भगतसिंग, बंग, सुखदेव, कानपूर, प्रताप वृत्तपत्र, चौरा बाजार. प्रश्न क्रमांक 2, खालील किताब कोणाला मिळाले ते लिहा. 4 गुण आहेत. जननायक, बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिराव फुले, मोहनदास करमचंद गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 3, कोण कोणाला म्हणाले ते लिहा. गुण 4. अरे आता कुठे चालला उन्हाचं, आई कोंडाजीला म्हणाली. सॉरी माझी चूक झाली, सकाळी मला तुमच्याकडून जास्त पैसे आले, रिक्षावाला लेखकाला म्हणाला. पुढील प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यातील पहिला प्रश्न पहा. खानदेशी मातीचा थाट कोणासारखा आहे? उत्तर पहा. खानदेशी मातीचा थाट सोन्यासारखा आहे. दुसरा प्रश्न, मोहनला किती रुपये जास्त आले होते? मोहनला दुकानदाराकडून चुकून 50 रुपये जास्त आले होते. 3, बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टीत विशेष रस होता? बिरसा मुंडा यांना गाणे आणि वादन यात विशेष रस होता. त्यांना बासरी वाजवायला खूप आवडत असे. 4, शेतकऱ्याला बरकत केव्हा येते? जेव्हा चांगला पाऊस पडतो आणि शेतात भरघोस पीक येते तेव्हा शेतकऱ्याला बरकत येते. लाहोरच्या तुरुंगात 3 क्रांतीवीर कोणत्या घोषणा देत होते? या प्रश्नाचं उत्तर पहा. लाहोरच्या तुरुंगात फासावर जाताना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, भारत माता की जय अशा घोषणा देत होते. प्रश्न क्रमांक 5, वाक्यातील रिकाम्या जागी खालील शब्दसमूहांची योग्य रूपे वापरा. 3 गुण. कपबशा कपाटात ठेवताना माझ्या हातून एक कप फुटला, त्यामुळे मी अस्वस्थ झालो. मी नजर चुकवत आईकडे गेलो, तिच्याशी चेहरा कसनुसा करून बोलू लागलो. प्रश्न क्रमांक 6, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. 4 गुणांसाठी. जन्म झालेले ठिकाण, जन्मस्थान, विमान चालवणारा वैमानिक, कविता करणारी कवयित्री, शोध लावणारा संशोधक. पुढील प्रश्न क्रमांक 5, पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंगांनी काय काय केले? 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तर, पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंगांनी आपले वेषांतर केले. त्यांनी आपल्या दाढी-मिशा कापल्या आणि डोक्यावरचे केस कापून केस लहान केले. त्यांनी टोपी घातली आणि साहेबाचा पेहराव करून ते लाहोरहून निसटले. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील.